चालती फिरती माणसं आजकाल हार्ट अटॅकने जायला लागली. हार्ट अटॅक शेवटच्या क्षणापर्यंत आलेलंच कळत नाही. म्हणजे सिम्पटम्स काय असतात त्याचे? दाब आला आहे छातीवर, कोणीतरी छातीत दाबतंय, काहीतरी एक वजन ठेवलंय, एकदम छाती अशी गट्ट आवळली आहे कोणीतरी, अशी ज्यावेळेस फिलिंग येते. सायलेंट हार्ट अटॅक पण आहे. हां. म्हणजे ते तर कळतच नाही. त्यावेळेस रुग्णाला तो दुखायला जे पाहिजे ते दुखतच नाही. ब्लॉकेजेस हे नेमकं तयार कसं काय होतं? मग ते चरबीचा थर तुमच्या ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम एकावर एक असे थर बनत जातात. आणि एका माणसाला किती वेळा हार्ट अटॅक येऊ शकतो? एका नसाची अँजिओप्लास्टी केली, दुसऱ्या नसामध्ये ब्लॉक तयार होतो. बीपी आणि हायपरटेन्शन याचा पण संबंध हार्ट अटॅक सोबत आहे. अँजिओप्लास्टी होणारे पेशंट्स कोण जास्त असतात? वजन वाढलेले लोक, हायपरटेन्शन, हे शहरी भागाचे डिसीज आहेत. अनेक जण ड्रिंक करतात किंवा सिगारेट पितात. ॲक्च्युअलमध्ये हार्ट अटॅक येण्यासाठी जे कारणीभूत फॅक्टर असतात त्याच्यामध्ये स्मोकिंग, अल्कोहोल. उत्तेजनवर्धक ज्या गोळ्या घेतात त्यांना हार्ट डिसीजचा किंवा त्यांना हार्ट अटॅक येण्याचा प्रमाण खूप जास्त असतं. लोड वाढतो तो हृदय कधी कधी, मग ज्याला समजा हार्ट अटॅकची हिस्ट्री आहे, हार्टचं पंपिंग कमी आहे, त्यांना तो लोड मग हार्ट बेअर नाही करत. हलकावे प्रस्तुत story.comच्या ग्राउंड झिरो टॉक्स या पॉडकास्टच्या नव्या एपिसोडमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत. आजचा विषय कार्डिओलॉजी आहे. राजकारण आणि बाकी घडामोडी यापेक्षा हा जरासा वेगळा विषय आहे. आपण पाहतोय चालता चालता शाळेतल्या 10 वर्षांच्या मुलाला हार्ट अटॅक येतोय. जिममधून आलेला फिट असलेला तरुण घरी आला की आराम करतानाच त्याला हार्ट अटॅक येऊन पडतोय. चालता चालता रस्त्यात माणूस हार्ट अटॅक येऊन त्याचा मृत्यू होतोय. हार्ट अटॅक म्हणजे हृदयविकाराचा झटका ही एवढी गंभीर समस्या बनली आहे. याच्यामध्ये पूर्वी असं सांगितलं जायचं की एका वयानंतर हार्ट अटॅक येतो. मात्र सध्या वय हा क्रायटेरिया हार्ट अटॅकसाठी राहिलेला नाही आहे. कोणालाही हार्ट अटॅक येतो आहे आणि आपल्यासोबतचा चालता फिरता माणूस हार्ट अटॅकने जातो आहे. गंभीर समस्या आहे आणि या समस्येवरच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या लोकांना माहीत होणं गरजेचं आहे, ज्याच्याविषयीचा अवेअरनेस आपल्याला असणं गरजेचं आहे. यासाठी वेगवेगळ्या चाचण्या आहेत, त्या आम्हाला माहीत होणं गरजेचं आहे. हार्ट अटॅकची लक्षणं कोणती आहेत ती आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे. आणि सगळ्या गोष्टींची काळजी घेण्यासाठी नेमकं आपण काय करायला हवं? हार्ट अटॅक नेमकी ही समस्या एवढी गंभीर का बनली आहे? वेगवेगळे प्रश्न आणि त्याची उत्तरं तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या मनात जी प्रश्न असतात हार्ट अटॅकविषयी, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी, जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत डॉक्टर अरुण बडे आहेत. प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट आणि अनुभवी तज्ज्ञ असलेले डॉक्टर अरुण बडे यांची या क्षेत्रामधली कार्डिओलॉजीमधली प्रॅक्टिस मोठी आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडून मी ही सगळी उत्तरं जाणून घेणार आहे. डॉक्टर, तुमचं स्वागत story.comच्या या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. तुमच्याकडे येण्याचं कारण म्हणजे तुम्ही एक तरुणांचा अँगल जाणून घेऊ शकता. स्वतः फिट आहात, स्वतः यंग आहात. नक्कीच. आणि तुम्ही खूप चांगलं हॉस्पिटल बांधलं आहे. विशेष म्हणजे तुम्ही वडिलांच्या नावाने हॉस्पिटल चालवताय, त्यासाठी तुमचं विशेष अभिनंदन. हार्ट अटॅक समजून घ्यायचा म्हटलं तर म्हणजे सुरुवातच हार्ट अटॅक या कन्सेप्टपासून करतो. पण एक खूप मनात प्रश्न सतत पडतात की चालती फिरती माणसं आजकाल हार्ट अटॅकने जायला लागली आहेत. हे का अचानक प्रमाण वाढलं या गोष्टींचं? हे बघा, जर तुम्ही ओव्हरऑल विचार केला म्हणजे ॲज अ होल वर्ल्ड, तर आत्तापर्यंत असं होतं की म्हणजे पूर्ण जगाच्या पाठीवर 60 वर्ष हा क्रायटेरिया होता वयाचा आणि त्याच्यावर हार्ट अटॅकचं प्रमाण बरोबर एका एजनंतर अचानक वाढत होतं. ते ऑलरेडीच आपल्या भारतीयांसाठी एक 10 वर्ष कमी होतं, म्हणजे 50 वर्ष. पण आता तुम्ही मागच्या एक 5-10 वर्षापासून पाहिलं असेल की म्हणजे जिममध्ये हार्ट अटॅक, वयाच्या 25व्या वर्षी हार्ट अटॅक, 16व्या वर्षी हार्ट अटॅक, शाळेमध्ये, एक्झाममध्ये, असं तुम्ही ऐकलं असेल. तर हे ओव्हरऑल जे आहे याच्यामध्ये लाईफस्टाईल नावाचा जो घटक आहे तो खूप जास्त इम्पॉर्टंट आपल्या भारतीयांसाठी तरी आहे. आणि आता ॲक्यूट हार्ट अटॅक, ज्याला तुम्ही आता हार्ट अटॅक म्हणजेच ॲक्यूट असं थोडक्यात, हार्ट अटॅक ही एक इमर्जन्सी आहे. तर मग आता याच्यामध्ये जी मूलभूत कारणं आहेत ती काय आहेत? तर जेव्हा आपण रुग्णाची एखादी अँजिओग्राफी करतो त्याच्यामध्ये डिफरंट आपण एक पर्सेंटेज असतं त्याला, ठीक आहे ना. म्हणजे आपण म्हणतो की एक 70% ब्लॉक आहे, 80% ब्लॉक आहे, 90% ब्लॉक आहे. मी 70 याच्यासाठी म्हणलं की आमच्या कार्डिओलॉजीमध्ये 70% ब्लॉक असेल आणि त्या रुग्णाला
छाती दुखणं हा त्रास होत असेल किंवा चालताना दम लागत असेल तर त्याला त्याची ट्रीटमेंट करावी लागते. कधी कधी त्याची अँजिओप्लास्टी पण करावी लागते. म्हणून हा त्या 70% त्याचा कट ऑफ आहे. तर मग आता तुम्हाला जर 90% ब्लॉक असेल तर आपण त्याला हार्ट अटॅक नाही म्हणत. ठीक आहे. हार्ट अटॅक म्हणजे काय, नस तुमची जेव्हा 100% बंद होते तेव्हा आपण ॲक्च्युली रुग्णाला हार्ट अटॅक आला असं म्हणतो. कारण जे हृदयाचं जे डॅमेज होण्याची सुरुवात असते ती एकदा नस 100% बंद झाली की त्याच्यानंतर पुढं ज्या पेशींना ऑक्सिजन लागतो तो पूर्णपणे बंद होतो. आणि आपल्या ज्या हृदयाच्या पेशी असतात त्यांचा जो मॅक्झिमम त्या कमी ऑक्सिजनमध्ये जिवंत राहण्याचा जो टायमिंग असतो तो एक ते 2 ते 3 तासाचा असतो. म्हणून तुम्ही ऐकलं असेल की गोल्डन आवरमध्ये अँजिओप्लास्टी झाली पाहिजे, गोल्डन आवरमध्ये ट्रीटमेंट झाली पाहिजे. तर हा जो गोल्डन आवर आहे आपण हे नाव त्याला त्याच्यासाठीच दिलेलं आहे. पहिले 60 मिनिटाचे आहेत. हां, त्या पहिल्या 60 मिनिटामध्ये जर म्हणजे रुग्णाची अँजिओप्लास्टी जर झाली तर त्याच्या हृदयाला जे काही डॅमेज होणार होतं फर्दर तिथल्या पेशी, कसं कारण एकदा हृदयाच्या पेशी जर डेड झाल्या तर तुम्ही नंतर काही जरी केलं तरी त्या पेशी वापस रिकवर होत नाहीत. म्हणजे ते परमनंट डॅमेज असतं. म्हणून आपण हा सगळा गोल्डन आवर किंवा सुरुवातीच्या 1-2-3 तासामध्ये अँजिओप्लास्टी झाली पाहिजे ही आपण त्याची जी क्रायटेरिया ठरवून दिला किंवा ती जी तळमळ असते किंवा रुग्णाची ट्रीटमेंट वेळेत झाली पाहिजे म्हणून आपण हा गोल्डन आवर ठरवला आहे. गोल्डन आवर तर म्हणजे आपल्याला जेव्हा हार्ट अटॅक आला ते कळाल्यानंतर, हां. पण अनेकदा हार्ट अटॅक शेवटच्या क्षणापर्यंत आलेलंच कळत नाही. म्हणजे सिमटम्स काय असतात त्याचे? हे बघा, त्याचे सिमटम कसं असतं की जर समजा एक नॉर्मल मिडल एज रुग्ण आहे तर त्या रुग्णाला ज्याला आम्ही टिपिकल सिमटम म्हणतो, म्हणजे हे सिमटम असतील तर 100% त्याला हार्ट अटॅक आहेच. ठीक आहे, त्याला आपण टिपिकल अँजायना असं म्हणतो. जेव्हा एखादा पेशंट असं रुग्ण असं म्हणतो की नाही माझं छाती असं एकदम दाब आला आहे छातीवर, कोणीतरी छाती दाबतंय, काहीतरी एक वजन ठेवलं आहे, एकदम छाती अशी गठ्ठ आवळली आहे कोणीतरी, अशी ज्यावेळेस फिलिंग येते हा झाला टिपिकल अँजायना. मग याच्यासोबत काय आहे, अटिपिकल पण सिमटम असतात. अटिपिकल म्हणजे काय की जे नॉर्मल तुम्ही एक शब्द सांगितला पेशंटनी आणि मला लक्षात आलं की हार्ट अटॅक आहे, हे झालं टिपिकल. पण आता काहीतरी मला पण माझ्या त्या सिमटम किंवा माझं जे म्हणजे आमचा अभ्यास आहे त्याच्या पलीकडे जाऊन मला विचार करावा लागतो, त्याला आपण अटिपिकल सिमटम म्हणतो. मग अटिपिकल सिमटममध्ये काय, कधी कधी रुग्णाचा फक्त हा डावा खांदा दुखतो. ठीक आहे, कधी कधी ह्या आतल्या साईडने मुंग्या येतात आणि हात दुखायला लागतो. त्याच्यानंतर कधी कधी फक्त तुमचा हा जवडा दुखतो. ठीक आहे, कधी कधी पित्ताचा त्रास आहे असं वाटतं, म्हणजे तुमच्या बेंबीचा जस्ट वरचा भाग आहे तिथं जळजळ होते. म्हणजे जसं एखाद्या रुग्णाला पित्त होतं तसं पित्ताचा त्रास असतो. पण पित्ताचा त्रास हा सुद्धा हार्ट अटॅक असू शकतो. म्हणजे जवळपास 100 पैकी 30 लोकांना एकदम म्हणजे जसं पित्ताचा त्रास होतो तसा अगदी पित्ताचा त्रास होतो. तर मग आपण सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्हाला पित्त आहे की हार्ट अटॅक आहे की दुसरं काही आहे, याचं निदान हे डॉक्टरांचं काम आहे. मग आपल्याकडं जो मोठा प्रॉब्लेम आहे जे लेट होतं डायग्नोसिसमध्ये, रुग्णाचा हार्ट अटॅक आहे की नाही निदान होण्यासाठी जे लेट होतं हे ॲक्च्युली आपल्याकडं सेल्फ डायग्नोसिस ज्याला म्हणतो आपण, स्वतःच निदान करतो आपण. नाही काही नाही, हाताची मी झोपलो थोडी नस दबली म्हणून मुंग्या येत आहेत, नाही मला पित्तच होतंय. म्हणजे आपण हे जे सेल्फ डायग्नोसिस करतो ना तर हे रुग्णासाठी घातक असतं. म्हणजे जेव्हा आता कार्डिओलॉजिस्ट होण्यासाठी मला 14 वर्षाचं शिक्षण घ्यावं लागलं. किती? 14 वर्ष. तर मग हा खूप मोठा पिरियड आहे आणि ते जर एवढं इझी असतं तर आम्हाला 14 वर्ष शिक्षण घेण्याची काहीच गरज नव्हती. म्हणजे तुम्हाला जर जस्ट एखादा यूट्यूबवरचा व्हिडिओ किंवा कोणीतरी व्हॉट्सअपवर टाकलेला मेसेज टाकून जर एवढं कळत असेल तर लोक म्हणजे एवढं प्रदीर्घ शिक्षण घ्यायची गरज नव्हती ना. बरोबर. आणि याच्यासोबत लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि याच्यासोबत एक सायलेंट हार्ट अटॅक पण आहे. म्हणजे ते तर कळतच नाही कोणाला. हां, आता हे सगळ्यात महत्त्वाचं. सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय, तर तुम्ही बघितलं असेल ज्या लोकांची शुगर ही एकदम अनकंट्रोल असते. ठीक आहे, त्यांना कधी कधी म्हणजे चालताना काटा टोचला ते पण नाही कळत, ठेस लागलेली असते, रक्त निघतं तरी त्यांना लक्षात येत नाही. तर मग अगदी तसंच असतं. म्हणजे यांच्या ज्या आपण म्हणतो ना नसा, शरीराच्या ज्या नसा असतात त्या अगदी बधीर झालेल्या असतात त्या शुगरमुळं. मग जशा पायाच्या नसा तुमच्या बधीर झालेल्या असतात तशा हार्टमध्ये ज्या तुमच्या सेन्सेशन घेऊन जाणाऱ्या ज्या नसा असतात त्यासुद्धा बधीर झालेल्या असतात. त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला ॲक्च्युअल हार्ट अटॅक येतो त्यावेळेस रुग्णाला तो दुखायला जे पाहिजे ते दुखतच नाही. मग ह्या कंडिशनला आपण सायलेंट हार्ट अटॅक म्हणतो. मग आता ते कसं ओळखायचं, कधी कधी मग काय होतं तर आपण यांना बाकीचे जे सिमटम आहेत त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. म्हणजे जसं का आता ज्यावेळेस डायबिटीजच्या पेशंटला एखाद्याला हार्ट अटॅक येतो मग
त्यांना अचानक खूप घाम येतो. ठीक आहे, म्हणजे त्यावेळेस बी पी वगैरे कमी होतो, त्याच्यानंतर अचानक खूप घाम येतो. म्हणजे ह्याला आपण अनयुज्युअल स्वेटिंग म्हणतो, की म्हणजे काही कारण नसताना अचानक खूप जास्त स्वेटिंग आली. त्याच्यानंतर वॉमिटिंग होत असेल, चक्कर आल्यासारखं जाणवत असेल, तर मग हे सायलेंट अटॅक. आणि जसं आता हार्टचं थोडंसं पंपिंग कमी व्हायला सुरू होईल, मग त्यावेळेस रुग्णाला खूप धाप लागायला लागते, सरळ झोपता येत नाही. मग अशा काही गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आम्हाला ते निदान करण्यासाठी याला आम्ही असोसिएटेड सिम्पटम ज्याला म्हणतो, यावर आम्हाला लक्ष केंद्रित करावं लागतं. आणि मग ई सी जी, इको या गोष्टी केल्यानंतर ई सी जीमध्ये काही चेंजेस दिसतात आणि इकोमध्ये काही चेंजेस दिसतात, काही ब्लड टेस्ट असतात त्या पॉझिटिव्ह येतात. मग या सगळ्यांचं एक आम्ही कन्क्लुजन काढतो, तेव्हा कळतं की रुग्णाला हार्ट अटॅक आहे. आणि म्हणून त्याला आपण एक सायलेंट हार्ट अटॅक असं. आणि मग याच्यासाठी रुटीन टेस्ट कोणत्या आहेत ज्या सोप्या आहेत पण लोक त्याच्याकडे फार लक्ष देत नाहीत? हे बघा, रुटीन टेस्ट तर म्हणजे केल्याच पाहिजेत. ॲक्च्युली आता ज्या अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या गाईडलाईन आहे त्याच्यानुसार तर तुमच्या वयाच्या 18व्या वर्षानंतर तुम्ही तुमचं कोलेस्ट्रॉल चेक केलंच पाहिजे. मग आता रुटीन टेस्ट जर तुम्ही म्हणाल तर तुमचं कोलेस्ट्रॉल, त्याच्यानंतर तुम्हाला डायबिटीस वगैरे आहे का, तुमचं ब्लड प्रेशर काय आहे ते नियंत्रित आहे का, त्याच्यानंतर मग हार्टचं स्पेसिफिक म्हणलं तर 2D इको, स्ट्रेस टेस्ट. म्हणजे बऱ्याच वेळेस कसं असतं बघा, तुम्ही काही लोक पॅनिक असतात, किंवा आता एखाद्या रुग्णाला समजा 90% ब्लॉक आहे. ठीक आहे, मग आता ह्याचं निदान होणं अवघड का असतं? जेव्हा रुग्णाला 90% ब्लॉक असतो त्याच्यानंतर कधी कधी तो जस्ट असं मी शांत बसलेलो आहे, तर मला माझे जे रिक्वायरमेंट आहे, म्हणजे बसल्यानंतर माझ्या ज्या शरीराच्या पेशींची ऑक्सिजनची रिक्वायरमेंट आहे ती एकदम कमी असते. त्याच्यामुळं तेवढा रक्त सप्लाय 90% ब्लॉकमध्ये हृदय मला करू शकतं, म्हणून मला त्रास जाणवत नाही. मग मी काय करत असतो, मी कधीतरी एखादा बॅग उचलण्याचा प्रयत्न करतो, टॉयलेटमध्ये गेलो, तिथे एखादी बकेट उचलली, किंवा असं काहीतरी हेवी थोडं वर्क करण्यात आलं की मग मला त्रास होतो. मग तेव्हा छातीवर दाब आलेला असतो, एकदम अचानक घाम आलेला असतो. मग मी काय करतो, मी डॉक्टरांकडे जातो. मग डॉक्टर काय करतात, लक्षण ओळखून सांगतात की तुम्ही एक ECG काढून घ्या. मग आता ECG कधी काढलेला असतो, जेव्हा माझं सगळं मी रेस्टला आलेला असतो, माझी रिक्वायरमेंट ती परत नॉर्मल लेवलला असते. मग त्यावेळेस ECGमध्ये काहीही चेंजेस दिसत नाहीत. मग आपल्याकडं कसं आहे की बाबा ECG नॉर्मल आहे, इको नॉर्मल आहे, मग तपासण्या कशाला करायच्या, किंवा मी नॉर्मलच आहे. पण मग असं नसतं. जेव्हा तुम्हाला ते 90% ब्लॉक असतो त्यावेळेस तुम्ही रेस्टिंग कंडिशनला जेव्हा बसलेले असतात तेव्हा रक्तप्रवाह तुमचा कमी पडत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला तेवढा त्रास जाणवत नाही आणि ECGमध्ये चेंजेस येत नाहीत. मग जेव्हा तीच 100% बंद होते तेव्हा मग रेस्टिंगला पण ECG चेंजेस येतात, इकोमध्ये पण चेंजेस येतात, आणि मग त्यावेळेस तो ॲक्च्युअलमध्ये हार्ट अटॅकच असतो. मग आता हार्ट अटॅकच्या अगोदर तुम्हाला पकडायचं, मग अशा वेळेस कधी कधी आम्ही स्ट्रेस टेस्ट करतो. स्ट्रेस टेस्ट काय की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा परत परत ECG नॉर्मल येतो, पण आम्हाला वाटतं की नाही याला सिम्पटम आहेत, किंवा म्हणजे हार्ट निगडीत सिम्पटम आहेत हे, मग आपण त्याला त्या एक ट्रेडमिल, जी आपली जिममध्ये ट्रेडमिल असते त्याच्यावर आपण थोडंसं त्याला एक्झर्शन करायला होतो, चालवतो. मग ती ज्यावेळेस हार्टची रिक्वायरमेंट वाढते आणि ब्लड सप्लाय तिथे कमी पडतो त्यावेळेस मग ते ECGमध्ये बदल यायला चालू होतात, आणि त्याच्यावर आम्हाला लक्षात येतं की पेशंटला ब्लॉक असू शकतो. आणि याच्यामध्ये जर कधी कधी रुग्णाला एकदम क्लासिकल, जसं मी तुम्हाला सिम्पटम सांगितले अगोदर की छातीमध्ये दाब येतोय, हात दुखतोय, म्हणजे सजेस्टिव्ह सिम्पटम आहेत, असं मी डायरेक्ट अँजिओग्राफी सजेस्ट करतो. कारण थोडक्यात स्ट्रेस टेस्ट जी आहे ना, ज्या रुग्णाला सिम्पटम अगदी कमी आहेत अशा रुग्णाची आम्ही करतो. ओके. कारण कधी कधी याच्यामध्ये रिस्क पण असते. हां, आता हे ब्लॉकेजेस तुम्ही बोललात, ब्लॉकेजेस हे नेमकं तयार कसं काय होतात? हे बघा, आता ब्लॉकेजेस कसे तयार होतात, आपल्या ज्या रक्तवाहिन्या, ठीक आहे, रक्तवाहिन्या तर आम्ही ज्या शुद्ध रक्तवाहिन्या हे करतात त्यांना आम्ही धमन्या असं म्हणतो. त्या धमन्यामध्ये एक चरबीचा थर जमा होत असतो. ठीक आहे, मग ते चरबीचा थर तुमच्या ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम एकावर एक असे थर बनत जातात, आणि मग आता ही जशी वेसल आहे याच्यावर जसं जसं थर बनत जातील तसं तसं त्याचा ल्युमेन छोटा व्हायला लागतो. ठीक आहे, आणि यालाच आपण ब्लॉक असं म्हणतो. आता याच्या ब्लॉकमध्ये खरा ट्विस्ट आहे, प्रत्येक माणसाला जर ब्लॉक 90% असेल किंवा 80% असेल तरच हार्ट अटॅक येतो असं काहीही नाही. हे आपण आता या मुद्द्यावर आपण फोकस यासाठी करू की तुमचा जो प्रश्न होता की बाबा शाळेत जाणाऱ्या एकदम तरुण लोकांना हार्ट अटॅक काय येतो, जिममध्ये जाणाऱ्या लोकांना, तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय की आपला जो चरबीचा जो ब्लॉक, किंवा ज्याला आपण ब्लॉक म्हणतो, त्याचे 2 प्रकार असतात.
त्याच्या चरबीच्या वरचा जो थर असतो ना, जी कॅप म्हणतो आम्ही त्याला, तर ते सगळं हे जे हार्ट अटॅक आहे ना, ते कॅप डिसाईड करत असते. तर त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक थिन कॅप असते आणि एक थिक कॅप असते. तर थिन कॅप काय आहे की त्याच्यावरचं जे त्या चरबीवरचं जे आवरण आहे ते एकदम पातळ असतं. आणि दुसरा जो मी सांगितलं की थिक कॅप, त्याच्यावर जे चरबीचं आवरण आहे ते एकदम जाड असतं. तर मग आता हे कोणामध्ये कमी असतं आणि कोणामध्ये जाड असतं, याच्यामध्येच सगळं हार्ट अटॅकचं जे मूळमय आहे त्याला आपण आहे असं म्हणू. तर मग आता हे जे थिन, याला कोण करतं, तर तुम्ही स्मोकिंग, तुमची लॅक ऑफ एक्झरसाईज, म्हणजे तुम्ही एक्झरसाईज काही करत नाही, तुमचं वजन खूप जास्त आहे, तुमची लाईफ खूप जास्त स्ट्रेसफुल आहे. तर हे जे मी जे सांगितले 4 घटक, हे बॉडीमध्ये ना एक कंटिन्युअस इन्फ्लमेशनची कंडिशन ठेवतात. इन्फ्लमेशन काय आहे, आता जसं तुम्हाला जखम झाली किंवा ताप आली आपण ज्याला म्हणू, तापेमध्ये कसं तुम्हाला सगळं शरीर अंग गरम लागतं, ते कशामुळे लागतं, बॉडीमध्ये इन्फ्लमेशन झालेलं असतं त्यावेळेस, आणि त्याच्यामुळे ती बॉडी रिॲक्शन असते ज्याच्यामुळे तुम्हाला ताप येतो. तर मग आता हे जे इन्फ्लमेशन आहे ना, हे तुमचा जो थर आहे हे कमी करत असतं. त्याच्यामुळं जर एखादा समजा तरुण मुलगा आहे, त्याला 30-40% ब्लॉक आहे, तर मग अशा वेळेस त्याची जर कॅप ती थिन असेल, तो स्मोकर असेल, त्याला खूप स्ट्रेस असेल, तर ॲक्च्युलीमध्ये जेव्हा खूप स्ट्रेस असतो ना, आता तुम्ही बघा, तुम्ही समजा काहीतरी एक्झाम आहे, तुम्हाला काहीतरी खूप मोठा वर्कलोड आहे, त्यावेळेस तुम्हाला इथे एक जर येतो बघा, ठीक आहे. तर जर हा ॲक्च्युली एक हर्पिस लॅबियलिस नावाचं व्हायरल इन्फेक्शन असतं, आणि ते फक्त ज्या लोकांची प्रतिकारशक्ती, इम्युनिटी ज्याची कमी आहे त्याच लोकांमध्ये होतं. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की तुमचं एक साधं एक्झाम किंवा कोणताही ॲक्यूट एक स्ट्रेस असेल, त्याच्यामुळे तुमची इम्युनिटी एवढी जास्त ड्रॉप होते की त्यावेळेस ते तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन होतं. तर सेम जसं जसं तुम्हाला हा स्ट्रेस असेल, सेम बॉडीमध्ये खूप जास्त इन्फ्लमेशन होतं, आणि हा तुमचा जो मी सांगितलं जो कॅप आहे ती थिन होत जाते. आणि कधी कधी तुमचा स्ट्रेस एवढा जास्त असतो की ती जी कॅप आहे ती अक्षरशः ब्रेक होते, आणि ते ब्रेक झाल्यानंतर आपल्या बॉडीचं मेकॅनिझम असतं की जिथंही काही बॉडीला डॅमेज होईल तिथं जाऊन ते रिपेअर करण्याच्या हेतूने ते क्लॉट बनवते. म्हणजे बॉडीला माहीत नसतं की हा क्लॉट बनल्यानंतर हाला हार्ट अटॅक येणार आहे आणि हा म्हणजे माणूस जाणार. तर मग हे बॉडीचं मेकॅनिझम आहे. त्याच्यामुळं आता हे मी जे सांगितलं की मग हे थिन कॅप जे आहे याला आपण कसं मॉडिफाय करणार. बेसिकली हार्ट अटॅक हा जो म्हणजे हार्टचा जो आजार आहे ना, याला आपण मॉडिफायबल डिसीज म्हणतो. म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही ह्याला मॉडिफाय करू शकता. मग आता हा थिन कॅप थिकमध्ये कसा कन्वर्ट होईल, तर तुम्हाला तुमची लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करावी लागेल. ठीक आहे, म्हणजे जे दिवसभराची जी तुमची निगेटिव्हिटी आहे, जे बॉडीचं इन्फ्लमेशन आहे, याला आपण रिपेअर करण्यासाठी काय लागतं, तर मग तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमची एक्झरसाईज. मी लाईफस्टाईलचा एक सेपरेट प्रश्न विचारणार आहे, पण त्याच्या आधी ब्लॉकेज लागून एक स्टेंट नावाचा कन्सेप्ट आहे, त्याच्यासोबत ब्लॉकेजेस आणि स्टेंट. बरोबर, तुम्ही ब्लॉकेजेस सांगितलं, आता स्टेंटचं महत्त्व सांगा थोडंसं त्याच्यामध्ये. हां, तर आता मग आता स्टेंट कधी टाकला पाहिजे किंवा आपण कधी स्टेंट टाकतो आम्ही. तर आता ह्याच्यामध्ये कसं आहे, जर ब्लॉक सरळ सरळ आम्ही बघितलं, अँजिओग्राफी केली, त्याच्यामध्ये 70% जास्त ब्लॉकेज असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं की रुग्णाला तसा त्रास आहे. म्हणजे रुग्ण माझ्याकडे आला की अचानक मी आज सरसर घरी जात होतो, बाजाराची पिशवी हातात होती, आणि अचानक मी दुसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर मला एकदम असं छातीमध्ये कळ आली आणि मला थांबावं लागलं. मी थांबलो, थोडंसं बसलो आणि मला बरं वाटलं. म्हणजे एकदम हार्टचं याला टिपिकल लक्षण असं म्हणू शकतो आपण. मग अशा वेळेस जर 70% जास्त ब्लॉक असेल तर आपण त्याची अँजिओप्लास्टी करतो. आणि त्या अँजिओप्लास्टीमध्ये तो जो ब्लॉक आहे त्या ब्लॉकच्या तिथं आम्ही एक स्प्रिंग म्हणू ज्याला आपण, तो स्टेंट टाकतो आणि तो ब्लॉक असा ओपन होतो, आणि त्याच्यानंतर जो रक्तप्रवाहाला अडथळा येणार होता तो येत नाही, आणि मग त्या पेशंटचे सगळे सिम्पटम कमी होतात. मग या स्टेंट नंतरची लाईफस्टाईल नॉर्मल असते पहिल्यासारखीच की बदलून जाते डाएट किंवा असं काय? हे बघा, लाईफस्टाईल कधी चेंज होते, म्हणजे जर समजा आता रुग्णाला हार्ट अटॅक येण्याच्या अगोदर जसं 70% ब्लॉक आहे, मध्येच त्रास झाला, अँजिओग्राफी केली, ब्लॉक निघाला आणि अँजिओप्लास्टी केली, तर या रुग्णाची म्हणजे त्याला जी लाईफस्टाईल आहे त्यालामध्ये खूप जास्त बदल करायची गरज नाही. म्हणजे एखादा क्रिकेटर आहे, ठीक आहे, त्याला बॉलिंग करताना त्रास झाला, त्याची अँजिओग्राफी झाली आणि त्याची अँजिओप्लास्टी केली आपण, त्याच्यानंतर मग तो पूर्णपणे क्रिकेट खेळू शकतो. पण समजा तोच क्रिकेटर त्यांनी असं थोडंसं इग्नोर केलं की नाही मला असा त्रास होतोय, मला थोडा पित्ताचा त्रास आहे त्याच्यामुळे झालं, आणि मग त्याला हार्ट अटॅक येतो, ॲक्च्युअलमध्ये हार्ट अटॅक येतो, आणि मग त्याची ती जी गोल्डन आवर आहे त्या गोल्डन आवरमध्ये अँजिओप्लास्टी होत नाही.
आणि जर तसं झालं तर मग त्याचं जे हार्टचं पंपिंग आहे ते कमी होतं एकदम. म्हणजे नॉर्मली 60% वरती पाहिजे असतं ते, पण ते मग एक 30-35 किंवा त्याच्यापेक्षा कमी होऊ शकतं. तर मग अशा वेळेस मग लाईफस्टाईल हॅम्पर होते. मग तुम्ही नंतर क्रिकेट नाही खेळू शकत. तुम्ही एखादी बाजाराची पिशवी म्हणा किंवा तुमचं रुटीन वर्क कधी कधी म्हणजे इनफॅक्ट तुम्ही टॉयलेटमध्ये गेल्यानंतर असं जोर लावून टॉयलेट पण नाही करू शकत. नंतर मग बॅक प्रेशरमध्ये हार्ट फेल होत असतं, खूप धाप लागते, झोपेत पण धाप लागते. म्हणजे मग तुमची सगळी जी नॉर्मल लाईफस्टाईल होती ती पूर्ण हॅम्पर होऊन जाते म्हणजे त्या प्रोसिजर नंतर हे सगळं प्रोसिजर नंतर, म्हणजे हार्ट अटॅक आल्यानंतर. पण ह्याच जर तुम्ही रुटीन टेस्ट केल्या, तुम्हाला थोडेही त्रास झाला आणि तुम्ही टेस्ट करून घेतल्या, मग तुम्हाला हार्ट अटॅक येण्याच्या अगोदर जर तुमची अँजिओप्लास्टी झाली तर तुमची लाईफस्टाईल ही पूर्ण नॉर्मल राहते. आणि जर तुम्हाला हार्ट अटॅक आला, वेळेत अँजिओप्लास्टी नाही झाली, तर मग तुमची लाईफस्टाईल पूर्ण चेंज होऊन जाते. म्हणजे तुम्ही हेवी वर्क नाही करू शकत. आणि एका माणसाला किती वेळा हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा तसं काय त्याचं? नाही, असं काही नाही बघा. एका माणसाला कितीही वेळेस हार्ट अटॅक येऊ शकतो. म्हणजे समजा एखादा माणूस आहे ज्याची आम्ही आज अँजिओप्लास्टी केली, म्हणजे तो क्रोनिक स्मोकर आहे, त्याचं वेट जास्त आहे, स्ट्रेसफुल लाईफ आहे आणि त्यांनी म्हणजे काहीच चेंज नाही केलं नंतर. म्हणजे आता त्याचं कसं असतं की तुम्ही काहीतरी धडा घेतला पाहिजे ना. म्हणजे तुम्हाला हार्ट अटॅक आला, आम्ही सांगितलं की मग तुम्ही टॅबलेट व्यवस्थित खाल्ल्या पाहिजे, तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज केली पाहिजे, तुम्ही डाएट फॉलो केलं पाहिजे. मग ह्या गोष्टी जर त्यांनी फॉलो केल्या तर युजली त्रास होत नाही. पण आता कोणीतरी जर डायबिटिक आहे, अनकंट्रोल डायबिटीज आहे, आम्ही अँजिओप्लास्टी केली तरी काही नाही, त्यांचं म्हणजे डाएटचं काही नाही सुधारलं तर परत येऊ. बस शुगर नेहमी 400-500 राहते. मग अशा लोकांना परत हार्ट अटॅक येतो. एका नसाची अँजिओप्लास्टी केली, दुसऱ्या नसामध्ये ब्लॉक तयार होतो. म्हणजे कधी कधी तर अशी वेळ येते मग की आम्ही अँजिओप्लास्टी पण नाही करू शकत, त्याला सरळ बायपास करावं लागतं. आणि कधी कधी नसा एवढ्या खराब असतात की तुम्ही बायपास पण नाही करू शकत. म्हणजे एखादा त्रास झाला तुम्हाला, डॉक्टरच्या व्हिजिट नंतर, कार्डिओलॉजीच्या ॲडवाईस नंतर तुम्ही काही लाईफस्टाईल चेंजेसचे सांगितले, ते मॉडिफाय केले पाहिजे, तुमचं शुगर कंट्रोल ठेवली पाहिजे, तुमचं BP कंट्रोल ठेवला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर चान्सेस कमी होतात. डायबिटीजचा तुम्ही आता संबंध सांगितला हार्ट अटॅक सोबत. BP आणि हायपरटेन्शन याचा पण संबंध हार्ट अटॅक सोबत आहे? हो, 100%. हे बघा, आत्ता जसं आपण बोललो, आता मला एक सांगा, म्हणजे जर आपण पिचकारी माहिती आहे तुम्हाला, रंगपंचमी खेळतो, त्या रंगपंचमीमध्ये खेळण्यामध्ये तुम्ही बघा की त्याचं जर नोझल छोटा असेल, तुम्ही त्याला फोर्सफुली जेवढं हे करू तेवढं ते दूर जातं. तर सेम असतं. समजा आता BP वाढला तर काय होईल? BP वाढल्यानंतर तुमचं जे नॉर्मल इलॅस्टिसिटी असते व्हेसलची, नॉर्मल कसं असतं की तुम्ही जर समजा आता मी एक्झरसाईज करतो, एक्झरसाईज केल्यानंतर माझ्या शरीराला जर ब्लड सप्लाय पाहिजे, त्याच्यात त्या व्हेसल जर ही साईज असेल ना तर थोडंसं अशी मोठी होत असते ती. म्हणजे मला जिथे ब्लड सप्लाय कमी आहे तिथं ते पुरवते. पण तुम्हाला नेहमीच हायपरटेन्शन असेल, क्रोनिक हायपरटेन्शन ज्याला आपण म्हणतो, त्या प्रेशरला काउंटरॅक्ट करण्यासाठी त्या व्हेसलची साईज छोटी झालेली असते आणि त्याचा जो इलास्टिकपणा आहे तो निघून जातो. मग ज्यावेळेस तुम्ही काहीतरी काम करता, आता मला ज्यावेळेस जसं सांगितलं, जिम करताना बाकीच्या अवयवाला पुरवठा जास्त करण्याची गरज असते, मग त्यावेळेस ते करू शकत नाही, तो ल्युमेन मोठा होतच नाही असा, आणि मग प्रेशर अजून जास्त वाढतं. म्हणजे बॉडीला काय करायचंय की अजून मला पुढं ऑक्सिजन देण्यासाठी दुसरा काय मार्ग आहे, तर मी प्रेशर वाढवणार, कारण आता याचं नॉर्मल जे डायलेट व्हायला पाहिजे ते होत नाही. मग प्रेशर वाढवल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं, तो प्लाक असतो, तो एकदम थिन असतो. मग त्याच्यात थिन प्लाक असल्यामुळं तो जो हा स्ट्रेस आहे, एकदम फास्ट फ्लो जो होतो, तर त्या फ्लोमध्ये तो ब्रेक होतो प्लाक, आणि मग पेशंटला हार्ट अटॅक येतो. म्हणून तुम्हाला तुमचा BP कंट्रोल ठेवणे खूप जास्त आवश्यक आहे. म्हणजे एकतर याच्यामुळे काय होतं, तुमचा जो नॉर्मल ब्लड फ्लो आहे त्याची स्पीड चौपट होते. ठीक आहे, म्हणजे तुमचा ल्युमेन जर एक अर्धा सेंटीमीटरने कमी झाला तर स्पीड चौपट वाढते. तुम्ही व्हेलॉसिटीचा लॉ ऑफ व्हेलॉसिटी बघितला असेल की आपली रेडियस जी आहे ती जर हाफनी कमी झाली तर स्पीड ही चौपट वाढते. म्हणजे ते एवढं जास्त इम्पॉर्टंट असतं. आत्ता ह्या अँजिओप्लास्टी आणि ह्या कन्सेप्ट तुमच्याकडून समजून घेतल्या, त्याचे सिम्टम्स पण समजून घेतले, पण तुमच्याकडे सगळ्यात जास्त अँजिओप्लास्टी कोणाच्या होतात? म्हणजे शहरी भागातल्या की ग्रामीण भागातल्या? नेमके अँजिओप्लास्टी होणारे पेशंट्स कोण जास्त असतात तुमचे? हे बघा, अँजिओप्लास्टी होण्याचं प्रमाण हे शहरी भागामध्ये जास्त आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, हा एक लाईफस्टाईल डिसीज आहे. त्याच्यामुळे आता जसं हे डायबिटीज, हे वजन वाढलेले लोक, हायपरटेन्शन, हे शहरी भागाचे डिसीज आहेत. कारण ह्यांची लाईफस्टाईल असते काम बसून. आता ह्याच्यात मी तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो अजून, म्हणजे याच्यामध्ये रिस्क कशी असते. जसं
आता स्मोकिंग हा एक रिस्क फॅक्टर आहे, पण तुम्हाला जर माहीत नसेल तर सांगतो की एक माणूस जर कंटिन्युअस 6 तास बसून असेल काहीच मुवमेंट न करता, जसं एखादा IT जॉब करणारा किंवा वर्क फ्रॉम होम जे करतात, त्याच्यामध्ये एक पॅकेट सिगरेट ओढल्या एवढी रिस्क असते. बरं. म्हणजे तुम्हाला कळलं असं की लाईफस्टाईलमुळं किती पटीने रिस्क वाढते. म्हणजे तुमची बैठी लाईफस्टाईल ही तुमच्या एका स्मोकर एवढी रिस्क तुमची वाढवते. म्हणून शहरी भागातले जे लोक आहेत त्यांना हार्ट अटॅकची रिस्क जास्त असते. आता माझ्याकडे यंगेस्ट जे अँजिओप्लास्टी झाली ती 18 वर्षाच्या मुलाची झाली आहे. बरं. आणि माझ्याकडे 30पेक्षा कमी नाही म्हणलं तरी 100 ते 150 लोकांची अँजिओप्लास्टी झालेली आहे. तर याच्यामध्ये मॅक्झिमम हे IT क्षेत्रातले, इंजिनिअरिंगचे, म्हणजे पुण्या मुंबईला सेटल असलेले लोक इकडे कधीतरी आले आणि त्यांना असे प्रॉब्लेम झाले, असेच लोक आहेत. किंवा मग बाकी त्याचे एकदम क्रोनिक स्मोकर असणे किंवा काही व्यसनाधीनता किंवा मग डायबिटीस वगैरे ज्यांना आहे असे लोकांना प्रोन असतात. पण ज्यांना काहीही रिस्क नाही आहे तरीही त्यांना हार्ट अटॅक आला, त्याच्यामध्ये हे IT क्षेत्रात किंवा शहरी भागातल्या लोकांचं प्रमाण खूप जास्त. स्ट्रेस, ॲक्च्युली स्ट्रेसफुल लाईफ ज्यांची जी आहे त्यांच्यामध्ये यंग लोकांमध्ये प्रमाण जास्त आहे. आता हे स्ट्रेसफुल बघा, कामाचा लोड आहे, सगळा लोड आहे, मग या लोकांना उपाय काय आहेत? ज्यांची लाईफस्टाईल खूप स्ट्रेसफुल आहे त्यांनी काय काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे? हे बघा, ज्यांची लाईफ स्ट्रेसफुल आहे ना, एक तर तुम्ही किती स्ट्रेस बेअर करू शकता हे तुम्ही ओळखलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय काय बदल करता आले पाहिजे. म्हणजे थोडक्यात एखादी म्हणजे आता कोणीतरी समजा आपण दोघं बोलतोय, पण मला कळलं की आता समजा माझी थोडी चिडचिड होते बोलताना एखाद्यासोबत, तर आपण थोडंसं ते मॉडिफाय केलं पाहिजे की बाबा आपण आता चिडचिड नाही केली पाहिजे. किंवा मग आता ह्याच्यात हा एक फॅक्टर झाला की आता, कारण हे रुटीन आहे ना, हे एका दिवसासाठी नाही आहे. तुम्हाला जी गोष्ट रोज फेस करायची त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला बदल करावा लागेल. तर मग अजून दुसरा मुद्दा असा आहे, स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही तुमचा छंद जोपासला पाहिजे. ठीक आहे. आता आपण ना बरेच, तुम्ही स्ट्रेस कमी करण्यासाठी सगळेजण म्हणतात की मेडिटेशन केलं पाहिजे. आता मेडिटेशन केलं पाहिजे याच्याबद्दल काहीच दुमत नाही आहे, पण मेडिटेशन करणं हे खूप इझी नाही आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं की आता मी समजा मेडिटेशन करण्याचं जेव्हा ट्राय करतो, म्हणजे आता नॉर्मली मी बसलो तर माझ्या डोक्यात एक 10 विचार येतात. जेव्हा मी डोळं बंद करून शांत बसायचा प्रयत्न करतो माझ्याकडे 1000 विचार येतात. तर मग मेडिटेशन ही एक ट्रेनिंग आहे. तुम्हाला स्टेप बाय स्टेप जसं तुम्ही ट्रेन व्हाल तसं तसं तुम्ही ते करू शकता. तर मग आता हे प्रत्येकालाच पॉसिबल नाही. आता तुम्ही 2 तास मेडिटेशनचं ट्राय करणं हे काही सोपं नाही आहे. तेवढा आजकाल या फास्ट युगामध्ये तेवढा वेळ नाही आहे. तर तुम्ही तुमचे छंद जोपासले पाहिजे. आता छंद जोपासले कसं, कोणाला जर पेंटिंगची आवड असेल तर तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी वेळ दिला पाहिजे. कारण तुम्ही बघा, मेडिटेशन काय आहे की बाबा काही ठराविक वेळेत तुम्हाला दुसरा काहीच विचार नाही करायचा आहे, एकाच गोष्टीवर तुम्ही फोकस राहिलं पाहिजे. तसं मग आता लोकांना काय, तर एखाद्याला गार्डनिंगमध्ये इंटरेस्ट असतो, मग ते 1 तास त्यांनी जर गार्डनिंग केलं तर तो मेडिटेशन केल्यासारखंच असतं. मग तुमचा कोणताही छंद असेल तर तुम्ही तो जोपासला पाहिजे. ते इक्वेलंट टू म्हणजे मेडिटेशन आहे. आता हे स्ट्रेस तुम्ही तो बोललात ना, स्ट्रेस कमी करण्यासाठी शहरी भागात किंवा IT मध्ये आता कल्चरच आहे, कॉर्पोरेटमध्ये अनेक जण ड्रिंक करतात किंवा सिगारेट पितात. म्हणजे ड्रिंक केले तर झोप लवकर लागते म्हणून करतात. ते आपल्या हृदयाला इम्पॅक्ट करतं. नक्कीच. मी तुम्हाला जसं सांगितलं की जे काही ॲक्च्युअलमध्ये हार्ट अटॅक येण्यासाठी जे कारणीभूत फॅक्टर असतात त्याच्यामध्ये स्मोकिंग, अल्कोहोल याचं म्हणजे पर्सेंटेज खूप जास्त आहे. कारण ते एकदम तो जो तुमचा चरबीचा थर आहे ना, त्याला ते एकदम जाऊन म्हणजे डॅमेज करतात. बॉडीमध्ये जे इन्फ्लमेशन असतात ना, ते कंटिन्युअस इन्फ्लमेशन चालू ठेवतात. आता ही लाईफस्टाईल आपण बोललो, म्हणजे लाईफस्टाईल आपली खूप बदलती आहे, त्याच्यामुळे केसेस वाढत आहेत. पण हेल्दी हार्टसाठी काय लाईफस्टाईल, आयडियल लाईफस्टाईल काय तुमची, काय डाएट तुम्ही सजेस्ट करता पेशंटला? हे बघा, डाएट असं म्हणजे फक्त डाएट केल्यानेच रिस्क कमी होतं असं बिलकुल नाही आहे. तर मी तर म्हणेल की सगळ्यात मेन जे सध्या फॅक्टर आहेत ते तुमचं एक्झरसाईज आहे आणि तुमचं कसं तुम्हाला लाईफचा स्ट्रेस कमी करता येईल. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या तुमचं ॲक्यूट हार्ट प्रिव्हेंट करतात, म्हणजे ॲक्यूट हार्ट अटॅक. बाकी मग तुम्ही जे आपलं हिरव्या पालेभाज्या, ताजी फळं, त्याच्यानंतर डाळ म्हणतो ना आपण, द्विदल धान्य जे असतात, मटकी वगैरे, कडधान्य हे खाल्ले पाहिजेत. त्याच्यानंतर आता नॉनव्हेजमध्ये जर म्हणलं तर तुम्ही एग्स रुटीनली खाऊ शकता. त्याच्यामध्ये ते प्रोटीन रिच चांगला सोर्स असतो आणि त्याच्यामुळे हार्टला म्हणजे काही बॅड इफेक्ट जास्त होत नाहीत. पण तेच त्याच्यानंतर तुम्ही जर रेड मीट खात असाल तर हे सगळ्यात जास्त हानिकारक असतं.
थोडक्यात आपण रेड मीट काय आहे, म्हणजे जसं जसं त्या मीटचा कलर रेड होत जाईल तसं त्याची रिस्क वाढत जाते. म्हणजे तुम्ही बघितलं फिश पूर्ण व्हाईट असतो, त्याची रिस्क सगळ्यात कमी असते. त्याच्यानंतर चिकन, त्याचा रेडनेस कमी असतो. मग मटणाचा रेडनेस वाढतो आणि सगळ्यात जास्त बीफचा असतो, पूर्ण रेड असतं ते. मग जसं त्याचा कलर डार्क होत जातो तसं तसं त्याची रिस्क वाढत जाते. त्याच्यामुळे मग आपण मीट मटण हे अवॉइड केलं पाहिजे. बाकी मग तुम्ही एग्स फिश तुम्ही रुटीनली खाऊ शकता आणि अंडे तर खाल्लेच पाहिजे. तुम्ही हार्ट फेल्युअरचे सायन्स म्हणजे सिम्टम्स वगैरे सांगितले. याच्यामध्ये रिव्हर्सिबल फेल्युअर आणि इरिव्हर्सिबल फेल्युअर ही कन्सेप्ट आहे, म्हणजे ज्याला माहिती आहे ते चर्चा करतात. ही काय आहे सुटसुटीत शब्दात? हे बघा, रिव्हर्सिबल फेल्युअर आणि इरिव्हर्सिबल फेल्युअर. तर आता थोडक्यात मी जसं सांगितलं, हार्ट अटॅक जर एखाद्या पेशंटला आला, त्याची गोल्डन आवरमध्ये अँजिओप्लास्टी झाली नाही, त्याच्यानंतर मग त्याच्या ज्या ब्लॉकच्या समोरच्या ज्या पेशी आहेत त्या पूर्णपणे डेड झाल्या, ठीक आहे, त्याच्यानंतर जे हार्ट फेल्युअर होतं, मग आता हे इरिव्हर्सिबल हार्ट फेल्युअर असतं. म्हणजे त्याला तुम्ही कितीही ट्रीटमेंट केली, काही केली, त्या पेशी जिवंत होत नाहीत. याला आपण म्हणतो इरिव्हर्सिबल हार्ट फेल्युअर. आता इरिव्हर्सिबल म्हणजे काय, त्याला म्हणजे काहीच त्रास इम्प्रूव्हमेंट होणार नाही असं नसतं. तो मेडिकेशनवर पेशंट सिम्टमॅटिक बेनिफिट असेल, चालेल फिरेल व्यवस्थित, पण त्याला जे हेवी एक्झर्शन किंवा नॉर्मल इक्वल टू नॉर्मल पर्सन आहे तेवढी स्ट्रेंथ किंवा तेवढ्या ॲक्टिव्हिटी त्यांना करता येत नाहीत. आणि आपण बरेच केसेस जेव्हा बघतो तेव्हा महिलांच्या तुलनेमध्ये पुरुषांना या हार्ट डिसीजचे प्रॉब्लेम जास्त येतात असं ओव्हरऑल आकडेवारीमध्ये दिसतं. त्याचं मागचं काय कारण आहे? हे बघा, आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ॲक्च्युली. ह्याला आपण ना जे इनहेरंट बेनिफिट म्हणू फिमेल्सला ते असतं. तर स्त्रियांमध्ये काय इस्ट्रोजन नावाचं एक हार्मोन असतं, ज्याच्यामुळे त्यांना ती मासिक पाळी वगैरे येत असते. तर हा एक हार्मोन आहे, त्याला आपण प्रोटेक्टिव्ह असं म्हणलं जातं. आणि त्याचं दुसरं रिझन असं आहे की स्त्रियांचा तुम्ही बघितलं की मधला कमरेचा भाग असतो हा छोटा असतो आणि जे हिपचा भाग असतो तो जाड असतो. तर याला आपण पियर शेप ओबेसिटी म्हणतो. तर ही प्रोटेक्टिव्ह असते. आणि माणसामध्ये कसं असतं, ज्यांनी हेल्थ मेंटेन केली ते सोडून, म्हणजे जसं ज्यांचं इल हेल्थ आहे, ओबेज आहेत, त्यांचा हा कमरेचा भाग मोठा झालेला असतो आणि हिपचा भाग एकदम छोटा झालेला असतो. आपण ज्याला पोट पुढं आलेलं म्हणतो त्याला आपण ॲपल शेप ओबेसिटी म्हणतो. म्हणजे पूर्ण कुठंच काही दिसत नाही, गोल दिसतं पूर्ण. तर हे का म्हणतं, हे प्रोटेक्टिव्ह का आहे, तर हा जो फॅट आहे पोटामध्ये, जो फॅट जमा होतो त्याला आपण विसरल फॅट असं म्हणतो. तो विसरल फॅट आहे ना, तो सगळ्यात जास्त हानिकारक असतो. म्हणजे जे काय हार्ट अटॅकचं प्रमाण आहे, जे काय हार्ट अटॅक येतात, त्याच्यामध्ये हा विसरल फॅट खूप जास्त म्हणजे रोल प्ले करतो. म्हणजे तुम्ही जर बघितलं ना, एखादा जर मुलगा किंवा एखादा पर्सन असेल तो ओव्हरऑल जाड आहे, म्हणजे हात जाड आहेत, पाय जाड आहेत, सगळं जाड आहे. इनफॅक्ट त्याला त्याची रिस्क थोडीशी हार्टची कमी असते. पण जे लोक आहेत की ज्यांना फक्त पोटच सुटलेलं आहे, बाकीचे सगळे हात पाय निमुळते आहेत, कमरेचा भाग म्हणजे खाली एकदम हिप छोटा आहे, अशा लोकांना हार्ट अटॅकची रिस्क जास्त असते. त्याला पुन्हा वेस्ट हिप रेशो म्हणतो. म्हणजे वेस्ट म्हणजे तुमच्या बिंबी जिथं आहे त्या भागाचं मोजमाप घेऊन खाली जो वाईडेस्ट पार्ट आहे हिपचा, तो वेस्ट आणि हिप हा जो रेशो आहे तो तुमचा 0.9पेक्षा कमी पाहिजे, तर तुमची हार्टची रिस्क कमी आहे असं म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर 9च्या वर जे काही वय जाईल ते तुमचं जसजसं तो रेशो वाढत जाईल तर हार्ट अटॅकची रिस्क तुमची वाढणार. म्हणजे 1पर्यंत हा तुम्ही हाय रिस्क आणि 1च्या वर गेला तर मग तर तुम्ही एकदम रेड झोनमध्ये म्हणायला हरकत नाही. आणि हार्ट अटॅक सोबतच एक कार्डियक अरेस्ट सुद्धा आहे, म्हणजे दोघांना डिफरन्स काय? हे बघा, ॲक्च्युली कसं असतं, हार्ट अटॅक आपण ज्याला म्हणतो, हार्ट अटॅक हे तुम्हाला काहीतरी तुमच्या ज्या धमन्या आहेत हृदयाला रक्त पुरवण्या, त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस तयार होतात. मग ती नस बंद झाल्यानंतर तुम्हाला पुढचा रक्तप्रवाह बंद झाल्यामुळं जे येतो तो हार्ट अटॅक असतो. ठीक आहे, हार्ट म्हणजे आपण त्याला ब्लॉकेजेस ट्रीट केले तो ठीक होऊन जातो पेशंट जरा. आता कार्डियक अरेस्ट काय आहे, तर कार्डियक अरेस्ट आणि ब्लॉकेज असं ह्याचं सरळ सरळ काही संबंध नाही आहे. म्हणजे ज्याला ब्लॉकेज आहेत त्याला कार्डियक अरेस्ट व्हावंच असं काही जरुरी नाही. एखादा पर्सन असेल यंग समजा, तर त्याच्यामध्ये पण कार्डियक अरेस्ट होऊ शकतं. तर बेसिकली इट इज इलेक्ट्रिकल ॲबनॉर्मलिटी. जर समजा कसं असं नॉर्मल पर्सनचा जो हार्ट रेट असतो तो 60 आणि 100च्या मध्ये असतो, अशा लोकांमध्ये तुमच्या हृदयाचे ठोके एका मिनिटामध्ये डायरेक्ट 600-800 असं होतात. म्हणजे हार्ट नॉर्मली असं पंप व्हायला पाहिजे, त्याला रिलॅक्स व्हायला वेळ भेटला पाहिजे. पण जेव्हा मग हृदयाचे ठोके असे 600 वगैरे होतात तर त्याला रिलॅक्सेशनला वेळ भेटत नाही, ते फक्त असं फ्लटर होत असतं फास्ट. त्याच्यामध्ये ब्लड यायला आणि जायला तो वेळच भेटत नाही. मग त्याच्यावेळेस सगळं तुमचा जो ब्रेन
मेंदूचा रक्तपुरवठा कट ऑफ होतो आणि मग पेशंट आपण कार्डियाक अरेस्टमध्ये गेला असं म्हणतो. तर जे CPR आपण ज्याला म्हणतो, तुम्ही बघितलं असेल आजकाल एअरपोर्टवर एक ती शॉक देण्याची डिफिब्रिलेटर मशीन असते, ती आता ठेवलेली असतात. तर अशा रुग्णांना ह्या डिफिब्रिलेटरचा खूप जास्त फायदा होतो. म्हणजे तुम्ही त्यावेळेस जर रुग्णाला विदिन मिनिट्स 1-2 मिनिटामध्ये जर त्याला शॉक दिला तर असे रुग्ण वाचतात. पण ते 1-2 मिनिटात ते करायला पण ते 1-2 मिनिटात ते करावं लागतं. किंवा मग समजा आता डिफिब्रिलेटर दूर आहे आणि तुमच्यासमोर पेशंट कोलॅप्स झाला आहे, तर ते इन बिटवीन जो टाईम आहे, समजा डिफिब्रिलेटर तो माणूस इथं घेऊन येईपर्यंत समजा 1-4-5 मिनिटाचा वेळ लागत असेल, तर तुम्ही त्या वेळेमध्ये तो पंपिंग त्याची छाती दाबतो आपण, त्याला आपण CPR म्हणतो. तर मग त्याच्यामुळे हा CPR सगळ्यांना माहीत पाहिजे. म्हणजे हा अवेअरनेस नसल्यामुळे कारण मग आपण हे जे मी छाती दाबून आपण CPR देतोय त्यावेळेस त्याच्या ब्रेनचा जो सप्लाय आहे तो आपण चालू ठेवतो आणि मग त्याच्या ब्रेनला डॅमेज होत नाही आणि आपण शॉक दिल्यानंतर हार्ट रिकवर झालं की ते परत व्यवस्थित सप्लाय करतं आणि म्हणजे रुग्ण वाचतो. सगळ्या कन्सेप्ट समजून घेतल्यात, म्हणजे लाईफस्टाईल घेतली, हार्ट डिसीज समजून घेतला आहे. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे ज्याच्यावरती लोक जास्त ओपनली बोलत नाहीत, फार फार तर यूट्यूबला जाऊन त्याचे व्हिडिओज बघतात. तो म्हणजे उत्तेजनवर्धक ज्या गोळ्या घेतात त्यांना हार्ट डिसीजचा किंवा त्यांना हार्ट अटॅक येण्याचा प्रमाण खूप जास्त असतं. याच्यावरती डॉक्टरांनी एकदा सांगतात, पण जे घ्यायचं ते घेतात, पण याच्यावरती ओपनली कोणी बोलत नाही. बरोबर. तर या लोकांना असं का होतं, हे घेणं रिस्की का आहे आणि हे डॉक्टर हे घेण्यासाठी सजेस्ट करतात का? हे बघा, हे कसं काही ठराविक लोकांना, जसं डायबिटीसमुळे सेक्ज्युअल डिस्फंक्शन होतं, एका ठराविक एजनंतर सेक्ज्युअल डिस्फंक्शन होतं, तर मग काही ठराविक लोकांमध्ये आम्ही सजेस्ट करतो. कारण कसं बघा, हा लाईफचा एक अविभाज्य घटक म्हणायला हरकत नाही, तर ते पण तेवढंच आवश्यक असतं. तर ज्यांना ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम आहे त्यांना आम्ही ते सजेस्ट करतो. पण एक प्लेजरेबल ॲक्टिव्हिटी, उगाच काहीतरी थोडंसं परफॉर्मन्स वाढवण्यासाठी टॅबलेट घेणं हे तर सजेस्ट करतच नाही आपण. आणि त्यातले तर ज्या लोकांना हार्ट डिसीज आहे त्यांना तर आम्ही हे कॉन्ट्राइंडिकेटेड म्हणतो, म्हणजे त्यांना द्यायलाच नाही पाहिजे. ह्याच्यामुळे काय होत असतं, ही गोळी काय करते ॲक्च्युली, तुमचा जो म्हणजे उत्तेजित करणारा जो भाग असतो तिथं रक्तप्रवाह वाढवतं, बरोबर आहे. मग आता तो रक्तप्रवाह जसा तिथं वाढतो तसा सगळ्या शरीराला पण वाढतो. म्हणजे बेसिकली ज्या शरीराच्या तुमच्या नसा आहेत त्या ते डायलेट करतं, मोठ्या करतं. मग सगळा प्रवाह तिकडं वाढतो. जसं तो प्रवाह वाढतो तसं मग जे वापस येणारं व्हेनस रिटर्न ज्याला म्हणतो आपण, म्हणजे हे जाताना जसं शुद्ध रक्त जातं तसंच ते मग आता फिल्टर होऊन वापस हृदयाकडे येतं. मग ते जे लोड वाढतो तो हृदय कधी कधी मग ज्याला समजा हार्ट अटॅकची हिस्ट्री आहे, हार्टचं पंपिंग कमी आहे, त्यांना तो लोड मग हार्ट बेअर नाही करत, मग ते हार्ट फेलियरमध्ये जाण्याची शक्यता असते. म्हणजे कधी कधी हेल्दी माणसाला पण त्याच्यामुळे त्रास होतो. हां, म्हणजे जर एखाद्याला आता समजा हेल्दी माणूस आहे, त्याला माहीतच नाही त्याला ब्लॉकेजेस आहेत आणि त्याला अंडरलाईन ब्लॉकेजेस असतील, कधी कधी त्याचं काही कारण असतं, हार्टचं पंपिंग कमी झालं असेल, तर मग अशा रुग्णाला त्यावेळेस ती कंडिशन सिरियस होऊ शकते. एक प्रश्न या सगळ्यात माझ्याकडून राहून गेला, तो म्हणजे कोलेस्ट्रॉलची खूप मोठी भूमिका असते आपल्या बॉडीमध्ये या सगळ्या हार्ट डिसीजमध्ये. बरोबर. याच्यात गुड कोलेस्ट्रॉल काय आहे, बॅड कोलेस्ट्रॉल काय आहे आणि कोणत्या कोलेस्ट्रॉलची भूमिका काय आहे, कोणतं हानिकारक आहे बॉडीसाठी? हे बघा, बॉडीमध्ये ना म्हणजे 4 प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. त्याच्यामध्ये ट्रायग्लिसराईड, तुमचं HDL, LDL आणि VLDL, ठीक आहे, असे 4 प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात हानिकारक कार्डियक रिलेटेड जे असतं ते LDL असतं, त्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल असं म्हणतो. आणि याच्या उलट जे HDL असतं ते गुड कोलेस्ट्रॉल असतं. तर मग आता LDLची लेवल आहे तुमच्या बॉडीमध्ये ती कमी पाहिजे, HDL आहे त्याची लेवल जास्त पाहिजे. पण एक्झॅक्टली हे रेसिप्रोकल असतं, म्हणजे ज्याचं LDL जास्त असतं त्याचं HDL कमी असतं, तेव्हाच ते बॅलन्स होत नाही. जेव्हा हे इम्बॅलन्स होतं तेव्हाच रिस्क खूप वाढते. तर मग आता HDL वाढवण्यासाठी असं कोणतंच औषध नाही आहे की जे तुम्ही दिलं आणि HDL वाढलं. तर त्याच्यात तुमची लाईफस्टाईल, म्हणजे तुम्ही जेव्हा एक्झरसाईज करतात, फक्त एक्झरसाईज असं एक गोष्ट आहे जे तुमचं HDL लेवल वाढवतं. प्राणायाम, योगा ह्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या शरीराचं HDL वाढवतात. बाकी LDL वाढवण्यासाठी गोळ्या औषधांनी काय होत नाही. गोळ्या औषधांनी HDL वाढत नाही. त्याच्यामुळे मग तेच सांगतोय की एवढं सोपं नाही आहे. कुणी जर मग आता लोक अमर झाले असते की हां चला एक गोळी खाऊ, HDL वाढवू आणि मग काहीच नाही होणार, तर तसं नाही. ह्याला मेहनतच घ्यावी लागते, तुम्हाला तुमच्या शरीराकडे लक्षच द्यावं लागतं. आपण म्हणतो ना की ते बॉडी इज टेम्पल, अगदी ते एकदम म्हणजे त्रिवार सत्य म्हणायला हरकत नाही. हां, तुम्हाला तेवढं तुमच्या शरीराची त्या मंदिरासारखीच काळजी घेतली पाहिजे. एक तुम्ही कन्सेप्ट बोलता बोलता सांगितली स्टेंटची काहीतरी,
तर हां. ती नवीन कन्सेप्ट आहे का ती स्टेंटची? नाही, आता आपण हो का स्टेंट जे टाकतो ना, हा जुना कन्सेप्ट आहे. आता मी नवीन सांगितलं की स्टेंटलेस अँजिओप्लास्टी आहे. स्टेंटलेस, हां ते स्टेंटलेस अँजिओप्लास्टी. म्हणजे आता तुम्हाला हे कसं असतं, स्टेंट जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये जातो तर एक मेटल आहे ते. एखादी फॉरेन बॉडी तुमच्या शरीरामध्ये असेल तर आम्हाला जे रक्त पातळ करायची गोळ्या आम्ही देतो ते याच्यासाठी देतो की ती जर रक्त पातळ करायची गोळी नाही दिली तर तो स्टेंट बंद होत असतो. म्हणजे तुम्हाला ती फॉरेन बॉडी आहे, बॉडी त्याला ॲक्सेप्ट करत नाही आणि मग त्याला ती गोठवून टाकते. मग आता कसं असतं, जुने लोक आहेत किंवा बरेच असे ऑपरेशन असतात ना की तुम्हाला ठराविक काळासाठी, म्हणजे जर एखादं कोणाचं हर्नियाचं ऑपरेशन झालं, 10 दिवस गोळ्या खा, नंतर बंद केला, बरं वाटलं की, म्हणजे बऱ्यापैकी असे आजार असतात ज्याचं ऑपरेशन झालं काही ठराविक दिवसानंतर गोळ्या खाल्ल्या आणि तुम्ही नंतर बंद करू शकता. पण मग अँजिओप्लास्टी ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यात तुम्ही एकदा टॅबलेट चालू केला तुम्हाला लाईफ टाईम खावं लागतं. म्हणजे त्याला दुसरा काही अल्टरनेटिव्ह नाही. मग त्याच्यामध्ये काही जे लोक हट्टी असतात, कधी कधी थोडं बरं वाटलं की ते गोळ्या खात नाहीत, मग स्टेंट बंद होतो, मग परत प्रॉब्लेम होतात, परत हार्ट अटॅक येतो. मग आता हे टाळण्यासाठी अशा लोकांमध्ये किंवा मग आता ओव्हरऑलच ह्या टॅबलेटची रिस्क कमी करायची असेल तर स्टेंटलेस अँजिओप्लास्टी हा नवीन एक कन्सेप्ट आला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही काय करतो की पेशंटचा ब्लॉक काढल्यानंतर तिथं स्टेंट आम्ही टाकतच नाही. ओके, हां. ठीक आहे, त्याच्याऐवजी आता तो एक ड्रग कोटेड बलून आला आहे. म्हणजे नॉर्मल बलून जो असतो त्याच्यावर काही ड्रग वगैरे काही कोट नसतं, आवरण नसतं. जेव्हा ही स्टेंटलेस अँजिओप्लास्टी असते, जेव्हा आम्ही तो प्लाक पूर्ण रिमूव्ह करतो, त्याच्यामध्ये कसं असतं, थोडंसं कॉस्ट जास्त असते. त्याच्यामध्ये जे आम्हाला जे मटेरियल असतं त्याच्यामध्ये ते खूप फाईन मटेरियल असतं, तो ब्लॉक नाहीसा करावा लागतो, त्याला फार कट करावं लागतं प्रॉपर. आणि त्याच्यानंतर मग ती ल्युमेन साईज वाढते आणि मग तिथं आम्ही हा बलून घेऊन जातो. त्याच्याभोवती जो ड्रग असतो तो इन्फ्लेट केल्यानंतर तो ड्रग बरोबर त्या व्हेसलला जाऊन चिटकतो आणि ते एक स्टेंटसारखंच काम करतं. पण याच्यामध्ये फायदे काय? याच्यामध्ये फायदे असे असतात की तुमचं जे नॅचरल, म्हणजे आता आमची जी व्हेसल असते ना ती नॉर्मल अशी मुवमेंट असते त्याची, प्रोपल्सिव्ह मुवमेंट. ज्यावेळेस नॉर्मल मेटल स्टेंट टाकतो त्यावेळेस ती प्रोपल्सिव्ह मुवमेंट जाते, कारण तिथं मेटल आहे. मग ही तुमची नॅचरल मुवमेंट आहे ती टिकून राहते. त्याचा दुसरा फायदा की तुम्ही कधी टॅबलेट मिस झाल्या, जो स्टेंट ब्लॉक होण्याची रिस्क असते ती इथं फार कमी असते, कारण फॉरेन मटेरियलच नाही आहे, स्टेंट बंद होत नाही. आणि तिसरं म्हणजे जर समजा तुम्हाला आज हार्ट अटॅक आला, आपण अँजिओप्लास्टी केली आणि तुमचं काही कारणास्तव तुम्हाला एखादं समजा नी सर्जरी आहे किंवा दुसरं एखादं मेजर सर्जरी करायची गरज पडली, तर मग त्यावेळेस खूप प्रॉब्लेम होतो. तुम्हाला ते रक्त पातळ करायच्या गोळ्या बंद करता येत नाहीत आणि सर्जरी करायची असेल मेजर तर तुम्हाला ते बंद कराव्याच लागतात. मग ह्या परिस्थितीमध्ये अशा लोकांची जर अँजिओप्लास्टी स्टेंटलेस पद्धतीने झालेली असेल तर त्या लोकांच्या गोळ्या आपण काही काळासाठी बंद करू शकतो. आणि जी बंद होण्याची किंवा परत हार्ट अटॅक येण्याची रिस्क असते ह्या लोकांमध्ये ती नगण्य असते. म्हणजे ही ॲडव्हान्स आहे. हां, ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. हां, कॉस्टली आहे. तर हार्ट डिसीज खूप मोठा हा एक आजार आहे, आपण त्याच्याकडे फारसं गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे डॉक्टरांकडून हा विषय समजून घेतला आहे. बीडमध्ये शिवाजीराव हार्ट केअर सेंटर त्यांचं आहे, मोठं रुग्णालय आहे आणि ग्रामीण भागातल्या पेशंटची सेवा करण्यासोबतच शहरी भागातले पेशंट्स त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात असतात. म्हणून दोनही लाईफस्टाईल त्यांच्याकडून अनुभवायला मिळाल्या आणि त्यांच्या अनुभवावरून त्यांनी दोनही लाईफस्टाईलमध्ये कसा तोटा आहे, कसा फायदा आहे, कोणती काळजी घेतली पाहिजे, या दोनही गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्यात. प्रत्येक कन्सेप्ट त्यांनी समजावून सांगितली आहे. तुम्हीसुद्धा या गोष्टीबद्दल जागरूक जरूर व्हा. ज्या काही चाचण्या असतात त्या करून घ्या. आपण यंग आहोत, आपण फिट आहोत, म्हणून शरीराकडे दुर्लक्ष करू नका, कारण हार्ट डिसीज हा खूप गंभीर आजार गेल्या काही दिवसात बनला आहे. तुम्ही वेगळ्या ठिकाणी व्हिडिओज पाहत असाल की चालता चालता माणूस कोसळतो आणि त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे हा व्हिडिओ पुढे जरूर शेअर करा, जेणेकरून आपल्यासोबतच इतरांनाही हार्ट डिसीजबद्दल माहिती होईल, हार्ट अटॅकबद्दल माहिती होईल. या व्हिडिओत आपण इथेच थांबतो आहे, मात्र पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत.